मी इथे झाडू मारत आहे तर तुमच्या लक्षातच आलं असेल की माझी हाऊस हेल्पर जी आहे ती आलेली नाही आहे. आणि बऱ्याच मैत्रिणी स्वतःच घरचं काम करतात, जी की खूप चांगली गोष्ट आहे. कारण की काम केल्याने आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि बॉडी आपली ॲक्टिवेट राहते, कॅलरीज बर्न होता, वेट मेंटेन राहायला मदत होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही स्त्री, प्रत्येक स्त्री, कोणतीही स्त्री म्हणण्यापेक्षा प्रत्येक स्त्री जेव्हा आपल्या घरातलं काम करते तर तिला खूप आनंद होतो, आनंदानेच करते. जसं की आता मी इथे शू रॅकमधले सगळे शू क्लीन करते. तर आपलं घर, आपला संसार याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीचा इतका जीव असतो आणि तिला कधीच कुठलं काम करायला कमीपणा वाटणार नाही. मग ते घरातल्यांचे सगळ्यांचे शूज क्लीन करणं असो, टॉयलेट क्लीन करणं असो, बाथरूम क्लीन करणं असो, ए टू झेड घराचे जे क्लिनिंगचे कामं असतात तर ते करायला तिला कधीच कमीपणा वाटणार नाही. आणि मला म्हणजे सांगायला पाहिजे की नाही आय डोंट नो, बट हो, माझा एक एक्सपिरियन्स मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. ज्या वेळेस म्हणजे ह्या लग्नाचा जो 26 वर्षाचा कालावधी आहे ना, मध्ये मध्ये आम्ही कधी एकत्र राहिलो आहे सगळे इन लॉज विथ देराणी जेठानी, देराणी मी जेठानी होते सॉरी. तर मग गावी आम्ही जेव्हा एकत्र राहत होतो ना, तर जेव्हा मी क्लिनिंग करायची, मग किचनमध्ये असं चॉक ऑफ झाल्यानंतर मी कधी अडून नाही बसायची, मला ती सवयच नाही. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायची हीच माझी सवय होती. तर माझे सासरे बोलले की क्लिनिंगसाठी सोनाली पार तिला स्वच्छतेची इतकी हे की गटारी बिटारींमध्ये बुवा ती साफसफाई करते, असं म्हणजे त्यांनी बोललं होतं. ॲप्रिशिएटच केलं होतं कुठून ना कुठून, ते नेहमीच मला ॲप्रिशिएट करता. ती एक खूप चांगली गोष्ट आहे. तर मीच काय, मी असंच सांगेल की प्रत्येक स्त्रीला कधी तिच्या स्वतःचं घरातलं काम करताना कमीपणा वाटत नाही आणि ती प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला आपलं समजते, आपलंसं करून घेते आणि तितकेच आत्मीयने ती ते सगळं आवरत असते. परंतु ती हे सगळं करत असताना गरज असते ती ॲप्रिशिएशनची. इतर बाकीचे जे लोक आहे त्यांनी तिला ॲप्रिशिएट केलं पाहिजे आणि करते तर मान्य केलं पाहिजे. नाही तर काय होतं, काही ठिकाणी खूप स्त्रिया खूप काम करता, घरातलं असेल, कुकिंग असेल, क्लिनिंग असेल, घर मेंटेन करायचं असेल किंवा मोठ्यांच्या सेवा करणं असेल, तरीसुद्धा तिला शाब्दिकसुद्धा ॲप्रिशिएशन मिळत नाही, उलटं नावच ठेवलं जातं. मग अशा वेळेस ना खूप वाईट वाटतं त्या स्त्रीच्या मनालाही की किती बी करावं यांचं नाही का, काही ॲप्रिशिएशन तर मिळतच नाही, परंतु उलटं मला नावच ठेवत राहतं. तर असं कुठेच नाही झालं पाहिजे. जी व्यक्ती मग ती आपल्या घरात असो, बाहेर कामाच्या ठिकाणी असो, आपल्यासाठी कोणी जर काही काम करत असेल तर नक्कीच आपण त्या व्यक्तीचं दोन शब्दाने कौतुक केलं ना, तर त्या व्यक्तीचा सगळा जो काम करून जो थकवा आलेला असेल, शिनभाग आपण ज्याला म्हणतो कामाचा, तो सगळा निघून जातो नाही का. आपण साधा स्वयंपाक केला आणि खाणाऱ्यांनी म्हटलं की हा खूप छान झालं, भलेही तो पदार्थ बनवताना आपल्याला कितीही त्रास झालेला असू, किती कष्ट पडलेलं असू, पण जेव्हा त्याची तोंड भरून कोणी कौतुक करतं ना, तर आपला सगळा थकवा चालला जातो. तर म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्यासाठी जी कोणी व्यक्ती कष्ट करत असेल, घरातली स्त्री, मग ती पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, भाऊजाई असेल, सून असेल, कोणी असेल, तिचं तोंड भरून कौतुक केलं पाहिजे. आणि नाही तुम्ही कौतुक करू शकत असाल तर ॲटलिस्ट तिला ॲप्रिशिएट तरी तुम्ही केलंच पाहिजे, असं मला वाटतं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, मी डाएट करायचं ठरवलं होतं पण मग ते कॅन्सल केलं. परंतु मी तुम्हाला सांगू का, मला असंही का कुणास ठाऊक नाही. ॲक्च्युली दोन तीन वर्षापूर्वी मी डॉक्टर दीक्षितांचा डाएट फॉलो केला होता, जवळजवळ 1 वर्ष. तर मी 8 आवर्सची माझी विंडो ठेवली होती, म्हणजे मी 11 सकाळचे 11 ते संध्याकाळी 7 ह्या 8 तासामध्येच मला जे खायचं ते खाऊन घ्यायची, भरपूर खायची, जे पाहिजे ते खायची, पण ते 8 तासच. त्याच्यानंतर मात्र मी फक्त पाणी प्यायची. आणि माझं वजन खरं सांगू तो काहीच कमी झालं नव्हतं तेव्हाही, परंतु वाढलं पण नव्हतं आणि मी जे पाहिजे ते पण खायची. तर तेव्हापासून माझ्या बॉडीला ती सवय झाली. म्हणजे 12 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत मला बिलकुल फील होत नाही. आता 11 वाजले, आता मी पूजा करायला चालली, आंघोळ वगैरे झाली, परंतु अजूनही मला अशी इच्छा होत नाही की काहीतरी खायला पाहिजे, काहीतरी प्यायला पाहिजे. पाणी पिलं गेलं माझं 700 ml. तर मात्र हे फक्त माझ्या घरापुरतं मर्यादित आहे. जेव्हा मी आईन त्यांच्या घरी जाते, जेव्हा भाऊजाई ऑफर करता की चहा खारी खा, तर मी 9ला वगैरे, 9ला 10ला खाऊन घेते.
तर अजून तरी काय भूक लागलेली नाही आहे. आता एक साधारण मला अर्धा पाऊण तास लागतोच, आरत्या वगैरे म्हणत म्हणत 1 तासही लागतो कधी. तर आता पूजा करून घेते आणि मग जे काही खाईल पिईल ते 12 नंतर. तर चला आता पूजा करून घेते एकदा. आणि आज मी खूप दिवसानंतर हिरव्या मुगाचे घावण बनवणार आहे, जे की अगेन प्रोटीन सोर्स आहे. तर बऱ्यापैकी मूग आहे घेतले मी इथे. त्यानंतर हिरव्या मिरच्या, हो हिरव्या मिरच्या तुम्हाला जास्त दिसतील. आणि हो, काही मैत्रिणी सांगतात की इतक्या मिरच्या खाऊ नका, त्रास होईल. पण कसं असतं बघा, आपल्याला जर एखाद्या गोष्टीची सवय असली ना की मग काही त्रास वगैरे जाणवत नाही. तसंच आम्हाला सवय झाली आहे. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या घरी पण खूप तिखट स्वयंपाक बनायचा आणि प्रशांतजींनाही आवडतं तिखट खायला. तिथे लसणाच्या 7-8 पाकळ्या, त्यानंतर अर्धा इंच आलं आणि कढीपत्त्याचे देखील 8-10 पानं घेतली मी, ज्याचं की आपल्या स्किनला, हेअरला खूप सगळा फायदा आहे. आपण सगळेच जण आपली स्किन, हेअर चांगले राहण्यासाठी खूप सगळे पैसे खर्च करत असतो, काळजी करत असतो, चिंता करत असतो. 1/2 टीस्पून जिरं आणि 1/2 टीस्पून धणा पावडर, अकॉर्डिंग टू टेस्ट नमक, इवन you can also add turmeric powder too, and 1/2 teaspoon red chili powder. तर आपण जर खाण्यातून हे सगळे पदार्थ घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा आपल्या केसांना आणि स्किनला फायदा होईल. मी पाणी ॲड करते आणि आता हे ग्राइंड करते छान बारीक. एक मी स्टीलचा बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये मी बेसन घातलं जरा. तर याच्यामध्ये हे रागी आटा टाकला मी. दोन्ही आटे एकदा मिक्स करून घेऊ. इवन हे आपण एक्स्ट्राचं बनवूनही फ्रीजमध्ये ठेवू शकतो. खूप असं नाही, पण साधारण 1-2 दिवस पुरेल इतकं ठेवू शकतो असं. म्हणजे मी ठेवत नाही करून, एक्स्ट्रा जे होतं ना ते फ्रीजमध्ये असतं आणि मग मी ते नंतर बनवते. आता हे ग्राइंड केलेलं मुगाचं बॅटर मी यात ॲड केलं. आता थोडं पाणी पण ॲड करूया आपण. याला छान असं मिक्स करून घेऊया. आणखी एक वस्तू मला यात ॲड करायची आहे, ती म्हणजे तीळ, पांढरे तीळ. तर सध्या हिवाळा आहे आणि तीळ आपल्या शरीरासाठी खाणं खूप गरजेचं असतं. खूप फायदे आपल्या शरीराला त्याच्यापासून होतात. तिळाला सुपरफूडमध्ये काउंट केलं जातं, सुपरफूड म्हटलं जातं तिळला. तर हिवाळ्यामध्ये नक्की खावे पांढरे तीळ. आपण जसं बडीशोप खातो ना जेवणानंतर, असं भाजून ठेवायचे आणि 1 चमचाभर असं आपण खाऊ शकतो. वैयक्तिक मला स्वतःला तीळ खायला खूप आवडतात आणि त्याचे बेनिफिट्स माहीत असल्यामुळे मी नेहमी भाजलेले तीळ असतात माझ्याकडे आणि मी ते खात असते. 2 कढीपत्त्याची अख्खी पानंही आहे त्यात झाकणाला लटकलेली. आता याला छान असं मिक्स करून घेऊया आपण. बघा आता, म्हणजे मी हे करत असतानाच प्रशांतजींचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं होतं रात्री खरं तर, पण मी विसरून गेली की त्यांना आज लंच कंपनीमध्ये आहे. म्हणजे त्यांच्या साईटवर, कंपनी मीन्स आय मीन टू से कन्स्ट्रक्शन साईट. तर काहीतरी बकराचा वगैरे कार्यक्रम आहे. आता आईकडे मला आठवतं संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या पिठाचे गोळ घालून धिरडे केले जायचे आणि मला ते आवडतात देखील खूप. पण आवडायला तर काय सारा गाव आवडतो नाही का, कंट्रोल करावं लागेल. वेट कंट्रोल करायचं असेल तर तोंडावर कंट्रोल ठेवावं लागेल, अदरवाईज मग काही खरं नाही. तर चला, छान असं मिक्सचर झालं आहे हे तयार. आता आपण याचे घावण बनवूया. अजून एक गोष्ट आठवली, ती म्हणजे अजवाईन, ओवा. तो देखील मी ॲड करत असते. डायजेशनला हेल्प करतो आणि टेस्टही इम्प्रूव्ह करतो. त्यासाठी तव्याला जरा ग्रीस करून घेऊया. ग्रीस केलं म्हणजे काय होतं ना, आपण जे काही बनवू त्याच्यावरती ते त्याला चिपकणार वगैरे नाही. त्यासाठी ग्रीस करणं इम्पॉर्टंट आहे. सो दॅट एक पळी बॅटर इथे घातलं मी.
अशा पद्धतीने त्याला तव्यावरती स्प्रेड करायचं आणि त्यानंतर जरा थांबायचं थोडंसं. आता याच्यावरती मी तूप घालते, आपलं साजूक तूप. तुम्ही हवं तर तेलाचाही वापर करू शकता, परंतु तूप खाणं आपल्या शरीरासाठी गरजेचं असतं. त्याच्यामुळे दिवसातनं 1-2 चमचे तूप आपण खाल्लंच पाहिजे. तुमच्यापैकी कोण कोण हिरव्या मुगाची घावण बनवतात किंवा तुमची काही वेगळी पद्धत असेल, तुम्ही माझ्याशी नक्की शेअर करू शकता. तर आपण बघूया दुसऱ्या बाजूने शेकलं का आहे. आता मी चिमणी चालू करते. तर साधारण एक 5-6 वर्षापूर्वी मी लंच आणि डिनरमध्ये पोळी भाकरीऐवजी हे मुगाचे घावणच खायची भाजीबरोबर. तर त्यावेळेससुद्धा मी 1 महिन्यामध्ये 5 किलो वजन माझं कमी केलं होतं. तर तुम्ही देखील ट्राय करू शकता. कधी कधी काय होतं, दही लावताना दूध जर जास्त गरम असलं तर मग थोडंसं असं पाणी तयार होतं, पण मग ते असं आपण इझिली रिमूव्ह करू शकतो त्यातनं. घावण कसे खायचे? मी दही आणि घावण खाणार. तुम्ही लोणच्याबरोबर घावण खाऊ शकता, कुठल्या चटणीबरोबर घावण खाऊ शकता, किंवा ते असेच खाल्ले तरीसुद्धा खूप टेस्टी लागतात. परंतु तुम्ही नसेल करत तर मी हेच सांगेल की एकदा नक्की ट्राय करा आणि खात असाल तर तसंही सांगा. तर आता बनवण्यात आला होता बेत प्रशांतजींसाठी, परंतु आता हे माझं लंच आहे. तर या जेवायला. आता मी जेवण करते. जेवणाची वेळ झालीच, ऑलमोस्ट 1 वाजला आहे. आणि थंडी इतकी की पायामध्ये मी सॉक्स वगैरे घातले, इवन स्लीपरही घातलेली. आणि जेवण वगैरे करून मी असं उन्हाकडे पाठ करून बसली की थोडं ऊन लागेल मला तर बरं वाटेल. परंतु बाल्कनीमध्ये बसली तरी पण मला ऊन वगैरे तर काही लागत नाही आहे. थंडच जिथे कुठे टच होते हवा, थंडच वाटते. तरी पण म्हटले जरा वेळ बसू इथे. छान वाटतं ना उन्हामध्ये थंडीचं बसलेलं. पण कडक असं ऊनच नाही आहे, उन्हामध्ये पण एकदम थंड हवा आहे. लास्ट टाइम आम्ही जेव्हा हैदराबादला राहिलो ना, मला आठवत नाही आहे ॲक्च्युली कधी मला इथे एवढी थंडी कधी जाणवली नाही. ॲक्च्युली तेव्हा आम्ही सिटीच्या मध्ये राहायचो आणि आता खूप आउटसाईडला आहे, त्याच्यामुळे मे बी इकडे थंडी खूप जास्त जाणवते मला. तर चला आता इथे बसूनच मी व्हिडिओ एडिट करते माझा. जेव्हा माझ्याकडे कोणी येतं, मग ते आईवडील असो, बहीण असो, माझे मुलं असो, तेव्हाचे दिवस माझे छान जातात. परंतु एरवीचं मला दिवस काढणं खूप मुश्किल होऊन जातं. आता जसं की आज प्रशांतजींना लंच पण तिथच्या साईटवर आहे, तर ते लंचला आले नाही. म्हणजे मी सकाळी उठण्याआधी ते गेलेले, बाय द वे काहीतरी होतं साईटवर, पूजा वगैरे. खूपच अर्ली गेले आहे ते, तर मी त्यांना बघितलंच नाही आहे. आणि बाकी काय मग हेल्पर नव्हती म्हणून मग झाडू पोछा वगैरे केला, थोडीफार मिनिमल डस्टिंग केली, पूजा केली, घावण बनवले, कपडे मशीनला लावले. ते झाल्यानंतर व्हिडिओ एडिट झाला, एडिट झालेला व्हिडिओ अपलोड केला, बघितला आणि पडली आपली, बोर झाली खूप. आता विचार करते की जिम जॉईनच करून घेऊ, त्यानिमित्ताने 1-2 तास मी जिममध्ये बिझी होऊन जाईल. आमच्या इथं पहिलं फ्रीज होतं जिम सोसायटीमध्ये, परंतु आता चार्जेस आहे, खूप मिनिमम घेतात आणि आय थिंक पाहिजेही. म्हणजे पैसे दिले की आपण कसं काळजीने जातो की नाही बुवा आपण पैसे भरले, त्या हिशोबाने आय थिंक काहीतरी 700 पर हेड आहे आणि कपलचे असेल तर मग 1200. म्हणजे बरेच दिवसापासून त्यांनी स्टार्ट केलं. इवन प्रतीक आणि मी जेव्हा जात होतो तेव्हाही आम्ही पे केलंच होतं. तर पे करावं लागेल आधी मला आणि तेव्हा मी जाऊ शकेल. फेस आय डी रिफ्लेक्ट होतो तिथे, तरच तुम्ही जिममध्ये एंटर करू शकता. तर चला त्याची काय प्रोसेस आहे ते बघते आणि जिमचा रस्ता धरते. ते म्हण आहे ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब. चांगल्या गोष्टीला वेळ कसा लावायला पाहिजे. पडून मला कंटाळा आला आणि 700 नाही 826 रुपये 1 मंथच्या मेंबरशिपचे चार्जेस आहे. त्याच्यावर ऑप्शन होतं 1 डे, 1 मंथ, 3 मंथ. पण मी म्हटलं आपले काय निर्णय बदलत राहता, मध्येच योगा, मध्येच जिम. तर मी 1 मंथचीच घेतली, 826 रुपये भरले. आता चेंज करते, जिमचे कपडे घालते. केसांची मस्तपैकी पोळी बांधली. ॲक्च्युली माझे केस खाली खूप असे शेंडी व्हायला आले, त्यांना कटची गरज आहे, परंतु बघू आपण. आणि हो
आत्ता जस्ट एक ताईंचा कमेंट नोटिफिकेशनमध्ये फ्लॅश झाला म्हणून मी बघितला की प्रशांतजींना तुम्ही खूप कडक बोलता असं. परंतु मी असंच सांगेल ताई, तुम्हाला दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. कॉमेडी म्हणून, एक गंमत म्हणून मी व्हिडिओमध्ये जरी त्यांच्याशी असं थोडं वेगळं बोलत असेल किंवा नाही का, परंतु रिअलमध्ये प्रशांतजींचा स्वभाव फार म्हणजे फार स्ट्रिक्ट आहे. म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा असं म्हटलं जायचं की विस्तवाला हातावर धरू शकतो पण प्रशांतजींना नाही. म्हणजे इतका कडक स्वभाव होता प्रशांतजींचा. तर थंडी इतकी आहे की आय डोंट थिंक की मला पाणी प्यायची इच्छा होईल जिममध्ये, म्हणून मी पाणी वगैरे काही घेऊन जात नाही. जस्ट माझे मोबाईल घेऊन चालले मी जिमला. वातावरण जे आहे ते अतिशय थंड आहे आणि जिमला तरी जाताना मला असं कानातले बिणातले टिकले भिकले लावून नाही आवडत मला जिमला तसं जायला. पण ठीक आहे, आता अचानक निर्णय घेतला, तडकाफडकी निर्णय घेतला आणि निघाली मी. आणि खरं सांगू ना, इतकी थंडी ना, मला थंडीची फार भीती वाटते, मला फार थंडी वाजते. तर आपण संध्याकाळच्या वेळेस जे हातपाय धुवून फ्रेश होतो ना, तर मी पाणी नाही लावत बिलकुल चेहऱ्याला. मी फक्त काय करते, संध्याकाळची पूजा करायच्या आधी पाय मात्र धुवून घेते, पायावर थोडं पाणी टाकते, हात आणि पाय हात पण फक्त पुढचे पंजे बस तेवढं पाणी टाकून घेते आणि पूजा करते. कारण की बाबरे, वातावरण बघा 5च वाजले पण असं 6-6:30 झाल्यासारखं फील येतं आहे मला. 1 तास, आज फर्स्ट डे म्हणून 1च तास करेल वर्कआउट. पहिल्याच दिवशी जास्त उड्या मारल्या का मग लवकरच काहीतरी हे होऊन जातं, दुखायला लागतं काहीतरी, म्हणून एखादा तास वर्कआउट करून परत येईल मी. आता मी 1-2 दिवसापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये बोलली ना की इतकी छान ग्रीनरी आहे व सोसायटीमध्ये आणि इथे आपण थोडा टाईम स्पेंड केला पाहिजे. येऊन अशी निवांत तर नाही बसत मी, ॲक्च्युली बसायला पाहिजे खरं थोडाफार वेळ, पण नाही बसत मी, जसं की खूप काम आहे माझ्या मागे. पण ॲटलिस्ट आलं गेलं तेवढंच थोडंसं नाही का. आणि माझे आईवडील जेव्हा इथे होते ना, वडिलांना मी व्हीलचेअरवर फिरवायची ना, त्यांना कुठल्या गोष्टीचं विशेष वाटायचं की इतकी मोठी सोसायटी पण कुठेसुद्धा थोडा कचरा नाही, याचं त्यांना फार विशेष वाटायचं, कारण ती मेंटेन केली जाते छान पद्धतीत. बरंच गॅपनंतर केलं मी वर्कआउट आज. तर आधी मी वेट ट्रेनिंग केलं, ट्रायसेप बायसेप केलं, आल्याबरोबर तर पहिले स्ट्रेचिंग केलं. मग आता मी इथे ट्रेडमिल चालवत आहे, 20 मिनटं मी इथे ट्रेडमिल चालवलं आणि छान वाटतं मला स्वतःला. वर्कआउट करायला खूप आवडतं, मी तुम्हाला नेहमीच सांगते की वर्कआउट करायला आवडतं. थंडी इतकी आहे आणि स्वेट येण्यासारखं तर काय मी केलं नाही एवढं वर्कआउट, पण मला वर्कआउट इतकं आवडतं करायला, मी सांगते तुम्हाला. माझा हा प्रॉब्लेम झाला ना बॅकचा, तेव्हापासून ते कंटिन्यू करायला प्रॉब्लेम येतो आहे. म्हणजे एकेकाळी माझी एक मैत्रीण म्हटली होती की इतकं करते तू दुसऱ्यांसमोर की दृष्ट लागेल, तेव्हा मला हसायला आलं होतं की अशी पण कधी दृष्ट लागू शकते का वर्कआउटला. पण खरंच लागली आणि खूप इच्छा असताना सुद्धा मला बऱ्याचदा ब्रेक घ्यावा लागतो वर्कआउटमधून. तर आज बऱ्याच दिवसानंतर 1 तास जिममध्ये वर्कआउट करून खूप छान वाटतं आहे, फ्रेश वाटतं आहे. 6:15 वाजले, 1 तास केलं मी वर्कआउट. आता चालली घरी, मस्त थंडगार हवा सुटली, लाईट्स ऑन झाल्या आहे झाडांमधल्या, छान वाटतं एकदम फ्रेश. जिममधून आल्यानंतर मी फ्रेश झाली, म्हणजे हातपाय धुतले. आज वर्कआउट केल्यामुळे आज मला थंडी असूनही हातपाय धुण्याची इच्छा झाली आणि ऑब्व्हियसली जिममध्ये वर्कआउट करून आल्यानंतर हातपाय वगैरे धुवायलाच पाहिजे, हायजीन मेंटेन करायलाच पाहिजे. स्किन केअरही करून घेतलं, काही नाही, ॲलोवेरा जेल अप्लाय केलं आहे फक्त आणि देवांच्या आरत्या वगैरे मंत्रपुष्पांजली म्हणून झाली. आता करेल मी गायींसाठी पोळ्या. स्किनचं एक क्रीम मी अप्लाय केलं आहे पिगमेंटेशनवर, आठवण नाही राहत मला, आज आठवण आली म्हणून केलं. आत्ता बघते तर ते दिसतंय, पण ठीक आहे, काय हरकत नाही. मी जसं म्हटलं, आपलं कोणी जास्त ओळखीचं नसतं सोसायटीमध्ये, त्यावेळेस फरक नाही पडत की आपण खाली जातोय. खाली जातेच आहे मी आता मंदिरामध्ये. प्रशांतजींचा फोन आला होता, काय करते म्हणे. म्हटलं गायींसाठी पोळ्या बनवते. तर बोलले तुझ्यासाठी नको बनवू, मी तुझ्यासाठी चिकन आणतोय. म्हटलं माझं डिनर झालं. तर त्यांना खोटं वाटत होतं. म्हटलं अहो खरंच झालं, माझं डिनर झालं, तुम्ही खाणार असाल तर जाणं. मी खालून वरती आल्या पनीर रोस्ट केलं आणि त्याच्यावर ऑरिगॅनो, मिक्स हर्ब्स वगैरे टाकून 100 ग्रॅम पनीर मी खाल्लं, प्लस 1 ग्लास दूध पिली आणि माझं पोट फुल झालं, माझं डिनर झालं. आणि त्याच्यानंतर मग मी कणिक भिजून गाईसाठी पोळ्या केल्या आणि आता चालली द्यायला.
ज्या दिवशी मी बोलली होती की मी डाएट करणारे 1-2 मैत्रिणींचे कमेंट होते की डाएट शेअर कर, तर मी डाएट प्रशांतजींचा नाही करणार, परंतु हो हेल्दी खाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि जेव्हा पॉसिबल होईल तुमच्याशी सुद्धा शेअर करेल की मी काय खाते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओंना कमेंट करा, त्याच्याने माझ्या चॅनलला बूस्ट व्हायला मदत होईल. थँक्यू.